तर आपण थांबूया. महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेहमीच मराठीच्या भाषेवर आग्रही राहिलेली आहे आणि अशामध्ये गेल्या काही महिन्यांपासून किंवा काही दिवसांपासून मराठी भाषेला होणारा अपमान हा राज्यात वाढताना, खास करून मुंबईत तर वाढताना मला असं वाटतं की याच्यामध्ये हा तपास केला पाहिजे. कोणी जाणीवपूर्वक मुंबईचं महाराष्ट्राचं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करतंय का, जाणीवपूर्वक या गोष्टी केल्या जात आहेत का, याचा सुद्धा मला असं वाटतं तपास आपल्या सगळ्यांनीच करायला पाहिजे. तर भारतीय विकास सेनेचा याच्यामध्ये काही हात आहे का? कारण काही माहित नाही मला, आता पोलीस तपास करतील तेव्हा काय. त्यांचं असं म्हणणं होतं की मराठीच्या मुद्द्यावरून मनसेने मारहाण केली ते सगळे हिंदू, त्यामुळे राजकारण हेच झालं याच्यावर काल बोललोय, रोज रोज काय बोलायचं. याच्यावर काल आमची एनसी घेतली. संदीपजी, जेव्हा पहिला फोन कॉल आला तो रेकॉर्ड झालेला नाहीये, दुसरा तुम्ही रेकॉर्ड केला, पहिल्या फोन कॉल मध्ये काही त्याने म्हटलं आहे का असं काही? नाही, यात शिव्या घातल्या की तुम्ही माहिती आता मी चॅनलवर सांगणं पण योग्य नाही, अशा पद्धतीची भाषा होती. त्यांनी स्वतःची काही आयडी वगैरे नाही. सांगितली म्हणजे सातत्याने मराठी भाषा असेल, मराठी महाराष्ट्रावर असेल, कुठेतरी कोणाचं पाठबळ आहे काय असं? तर मला वाटतं याचा सगळ्यांनीच आपण विचार केला पाहिजे की हे जाणीवपूर्वक घटना मुद्दाम केल्या जात आहेत, का केल्या जात आहेत, याचा तपास झाला पाहिजे. या धमकीच्या फोन नंतर राज ठाकरे यांचा काही तुम्हाला फोन आला का, काही संपर्क झाला का? हो, माझं त्यांच्याशी बोलणं झालंय आणि मी त्यांना कल्पना दिलेली. त्यांचं काय म्हणणं होतं? मी भेटेन आता त्यांना. संदीपजी, पण फोन करणाऱ्या व्यक्तीची ओळख पटली तर पोलीस कारवाई तर करतीलच, मात्र मनसेची काही वेगळी भूमिका पाहायला मिळणार आहे. ओळख तर पटू दे. ओके, काही मनसे स्टाईल वेगळं काहीतरी दिसून येईल का परत? ओळख तर पटू दे, मग बघू. तुम्हाला संशय आहे का कोणी पक्षाचा, इतर पक्षाचा कोणी व्यक्ती असू नाही, शकतो? मला माहित नाही, पोलीस तपास करतील, मला वाटतं त्यानंतर कळेल ना. आता खूप बोलणं प्रीमॅच्युअर ठरेल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.